इकडे आपण अहमदनगरमध्ये जाऊया, तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. कुठेतरी टक्केवारी घसरताना दिसते. काय वाटतं या सगळ्याला? मला असं वाटतं की निश्चितपणे टक्केवारी समाधानकारक नाहीये. महाराष्ट्रातली टक्केवारी ही कमी आहे. वाढतं तापमान देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. पण माझी सगळ्यांनाच विशेषतः मतदारांना माझं आव्हान आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला अभिव्यक्ती मतदानाच्या माध्यमातून करता येते. ती जर एकदा संधी सोडली तर 5 वर्ष मग बोट दाखवण्याकरता किंवा बोलण्याकरता नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही. म्हणून सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. हे बारामतीच्या भोरमध्ये पैसे वाटप करताना मविळच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांना पकडून दिलेलं आहे. तर दुसरीकडे दत्तमामा भरणेंचा देखील एक शिवी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कार्यकर्त्यांना संबंधित. मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे, त्यामुळे मला याची कुठलीही माहिती नाही आहे. पण एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो की भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या वतीनं कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आम्ही करत नाही, करणार नाही. सर, उद्धव ठाकरेंसमोर ज्या पद्धतीनं रोहित पवारांना आव्हानावर जाण्याचं चित्र समोर आलं, कुठेतरी मुद्दे सोडून भावनेचा खेळ केला जातो निवडणुकात असं वाटतं आपल्याला. असं आहे की या संदर्भात मी बोलण्यापेक्षा जनताच बोलू लागली. कारण जे काही इमोशनल गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, मला असं वाटतं जनता समजदार आहे, त्यामुळे योग्य मतदान होईल. तणाव देखील बघायला मिळतोय. कार्यकर्ते आमने सामने येत आहे अजित पवार गटाचे किंवा महाराष्ट्र. असं होत असतं निवडणुकांमध्ये. हे काही फार नवल आहे असं मला वाटत. आणि बारामतीमध्ये विशेषतः कॉन्टेस्ट त्या ठिकाणी होते आणि अशा कॉन्टेस्टमध्ये एखाद्या ठिकाणी येते. पण सगळ्यांनी शांतता राखावी. कोणीही मतदानामध्ये गडबड करू नये आणि कोणीही इमोशनल अत्याचार करू नये अशा प्रकारची मते महायुतीत आपण निवडणूक लढवत आहेत. मात्र यावेळेस पाहिजे अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराज असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जावं लागलं. कुठेतरी भाजपने एक पाऊल मागे घेतले या सगळ्या जेव्हा आपण युतीत काम करतो सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होऊ शकतात. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक सीट लढायला मिळाली पाहिजे, असं देखील होत नाही. अलायन्स मध्ये आपल्याला काही जागा घ्याव्या लागतात, काही जागा द्याव्या लागतात. तेव्हा साहजिक अनेक वेळा जो सामान्य कार्यकर्ता असतो किंवा एखादा नेता असतो त्याला त्याची तेवढी जाणीव नसते. त्याला असं वाटतं की का माझ्या पक्षाने असं केलं, पण समजवल्यानंतर सगळे समजतं. सर, ठाकरेंसमोर कुठेतरी अल्लाह अकबरच्या घोषणा दिल्या जातात, त्याचा आरोप करण्यात येतोय, त्यांना जनाब बोललं जाते. कसं बघता याकडे, काय सांगितलं? असं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे विचार आणि कार्यपद्धती विठोजींनी गुंडाळून ठेवले. म्हणूनच आज त्यांच्या समोर अल्लाह अकबरचे नारे चालले आहेत. आज त्यांच्या समोर टिपू सुलतान जिंदाबादचे नारे चालले आहेत. आज त्यांच्या समोर जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी देखील बाळासाहेबांची जी परंपरा होती, माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणण्याची, ती पण आता त्यांनी सोडून दिलेली आहे. त्याच्यामुळे हे जे छद्म धर्मनिरपेक्ष किंवा सुडो सेक्युलर लोक आहेत त्यांच्या रांगेत आता ते देखील जाऊन बसलेले आहेत. त्यांच्याकडनं काही फार वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. ओके, थँक्यू. निवडणूक भावनी करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी कमी आहे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं.